आणि स्वागतासाठी मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। शिंदे साहेब, समृद्ध महाराष्ट्राची समृद्ध रेषा म्हणावी, समृद्ध रेषा आपण पाहतो या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। समृद्ध रेषा, तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेतला, कसं वाटलं? एकदम टेस्ट ड्राईव्ह तुम्ही सारथ पहिला आम्हाला तिकडे जाऊ दे। ते इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। या ठिकाणची दृश्य पाहतोय स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि ठाण्याचा जो पूल आहे, पूल क्रमांक 3 सायन पनवेल मार्गावर, त्या सायन पनवेल मार्गाचं देखील लोकार्पण या ठिकाणी होतं। इथे दृश्य आपण पाहतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि आता प्रेझेंटेशन या ठिकाणी होत आहे। Yes, sir. 'समृद्धी महामार्गावरून मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रवास केलेला आहे आणि सध्या सायन पनवेल पूल क्रमांक 3चं उद्घाटन जे आहे ते या 3 प्रमुख नेत्यांच्या हस्ते होत आहे। समृद्धी महामार्गावर अगदी सुसाट असा प्रवास या तिघांनीही केलेला आहे। फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट अशी ओळख असलेल्या समृद्धी महामार्गाचे आज शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण पूर्ण झालंय। आतापर्यंत 625 किलोमीटर लांबीचा महामार्ग जो आहे तो खुला झालेला आहे। मुंबई नागपूर जलद प्रवासासाठी 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग आता प्रवाशांच्या सेवेत आलेला आहे। तर इगतपुरी आणि ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा होता, त्याचा आज लोकार्पण झालेला आहे। 76 किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे। 24 जिल्ह्यांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या इगतपुरी ते आमने असा हा 76 किलोमीटरचा महामार्ग आज प्रवाशांच्या सेवेत आलेला आहे आणि याचा लोकार्पण